शिंगणापूर ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार, अधिकारी पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी, मुक्ती संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा। ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार जनतेला नवीन नाही। करवीर तालुक्यातील शिंगणापूर ग्रामपंचायतीनेही असाच कारभार केल्याचा आरोप करत या ग्रामपंचायतीच्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुक्ती संघर्ष समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली। या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा समितीने दिलाय। मौजे शिंगणापूर तालुका करवीर ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर 2 ठरावासाठी तात्काळ फौजदारी गुन्हा नोंद करून संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुक्ती संघर्ष समितीने केली। या मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, आजरा, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना मुक्ती संघर्ष समितीने दिलाय। शिंगणापूर ग्रामसभेत झालेल्या विविध ठरावांवर समितीने आक्षेप नोंदवल्याचं दिसतंय। धार्मिक संस्था व राजकीय गटाच्या धार्मिक राजकीय हेतूसाठी काही निर्णय घेण्यासाठीचे ठराव झाल्याचं आरोप समितीचे आहेत। वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला आणि सभागृहाला खुलासाही मागणी केली, मात्र समितीला समाधानकारक प्रतिसाद ग्रामपंचायत प्रशासन आणि सभागृहांना दिला नसल्याचे पडसाद आंदोलनाच्या माध्यमातून उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जाती धर्म अशा मुद्द्यांवर वाद निर्माण होण्यापूर्वीच या प्रश्नावर प्रशासनानं लक्ष देण्याची गरज आहे। गंभीर बेकायदेशीर ठराव याची तात्काळ दखल घेऊन ग्रामपंचायतीच्या या बेकायदेशीर कृत्यावर योग्य ती चौकशी करून दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। हे निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई आणि गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलं, तर जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कोल्हापूर येथे पाठवण्यात आलं। यावेळी मुक्ती संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष संग्राम सावंत, प्रमोद पाटील, नईम आगा, कुदरत दरबाजकर, बबलू शेख, समीर खेडेकर सर, मजीद मुल्ला, जमीन निशानदार, अब्दुल करीम काडगावकर, युनिस जंगी, मौजूद मानगावकर आदी उपस्थित होते। अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी आजराहून हसन तकेलदार।